नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते। तर आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार दर रविवारी आपला व्हिडिओ अपलोड होत असतो। चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला, एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी। आपण सर्वात पहिले आज बघणार आहोत ग्लोबल AICTE इंडेक्स 2025 बद्दलची माहिती। तर ग्लोबल AICTE इंडेक्स नक्की काय आहे? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे सध्या भविष्य आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। तर याच्यामध्ये काय चेक केलं जातं की जगभरातली जी मोठी मोठी शहरं आहेत त्यांची तुलना केली जाते आणि बघितलं जातं की जगामधलं कोणतं शहर AI साठी सज्ज आहे। तर ह्यामध्ये भारतातल्या बँगलोर या शहराचा क्रमांक लागला आहे। या इंडेक्स मध्ये बँगलोरने 26वा क्रमांक पटकावलेला आहे। त्याबद्दलची माहिती बघूयात। बंगळुरू भारतातील AI हब म्हणून ओळखले जाते। हा निर्देशांक बंगळुरूला भारतात अव्वल तर जगात 26व्या क्रमांकावर असल्याचे सांगतो। तर भारतामध्ये प्रथम स्थानावर पण बँगलोर आहे आणि जगामध्ये बँगलोरचं स्थान आहे 26वं। तर भारताचं प्रतिनिधित्वच एक प्रकारे बँगलोर करतंय असं आपण म्हणू शकतो। जागतिक क्रमवारी काय आहे? तर या इंडेक्स नुसार सिंगापूर सगळ्यात प्रथम आहे। जगामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता आहे? तर सिंगापूर आहे। सिंगापूर जगात पहिल्या क्रमांकावर आहे। त्यानंतर सोल, दक्षिण कोरियामधली एक सिटी आहे सोल, नंतर बीजिंग, दुबई आणि सॅन फ्रान्सिस्को यांचा क्रमांक लागतो। सिंगापूर हे जरी मानानं म्हणजे तुलनेनं जरा छोटं शहर असलं तरी सुद्धा सिंगापूरमध्ये AI कंपन्या किंवा AI बद्दलची ज्या सगळं संशोधन आहे ते मोठ्या प्रमाणावर केलं जाते। त्याच्यामुळे सिंगापूरला या इंडेक्स मध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे। सोल, बीजिंग, दुबई आणि सॅन फ्रान्सिस्को यांची काहीशी अशीच परिस्थिती आहे। पुढे जाऊयात। तर कोण हा इंडेक्स प्रकाशित करतं? तर काउंटर पॉइंट रिसर्च या जागतिक तंत्रज्ञान बाजार संशोधन संस्थेनं हा जारी केला आहे। कोणी? काउंटर पॉइंट रिसर्च या जागतिक संस्थेनं हा रिसर्च जारी केलेला आहे। निर्देशांकाचा उद्देश काय? कोणत्या शहरांमध्ये AI तंत्रज्ञानाची प्रगती किती झाली आहे, कोणत्या शहरांमध्ये AI तंत्रज्ञानाची प्रगती किती आहे, किती यूज केलं जातंय ते तंत्रज्ञान, गुंतवणूक किती केली जाते, स्टार्टअप्स कोणत्या शहरामध्ये किती आहे, पायाभूत सुविधा किती मजबूत आहे, हे दाखवणे यामागचा मुख्य उद्देश आहे। तर भारतातील इतर शहरे अजून कोणते? बंगळुरू प्रमाणेच पुणे आणि हैदराबाद सारखी शहरं देखील AIच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत। तर पुणे आणि हैदराबाद इथे सुद्धा IT हब, त्याच्यानंतर AI साठी संशोधन केंद्र वगैरे विकसित केले जात आहे। म्हणून बँगलोर जर सोडलं तर भारतामध्ये पुणे आणि हैदराबाद ही दोन शहरं सुद्धा आहेत। भविष्याचं भारत सरकारने अजून AI साठी काही मदत केली, आर्थिक मदत केली आणि पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन दिलं तर ही शहरं सुद्धा जागतिक स्तरावर भरभराटीला येऊ शकतात। पुढे जाऊयात। नीती आयोगाने इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स ची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली आहे। नीती आयोगाने इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स प्रसिद्ध केला आहे। प्रकाशन करता नीती आयोग। याचं उद्दिष्ट काय आहे? तर भारतातील राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीचा आणि त्याच्याशी संबंधित पायाभूत सुविधांचा मागोवा घेणं। याच्यामध्ये काय होतं की भारतातील कोणती शहरं जी इलेक्ट्रिक वाहनं आहेत ही त्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात वापरली जातात, कोणत्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात चालतात, त्याच्यानंतर त्या कोणत्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा इलेक्ट्रिक वाहनांसाठी जास्त प्रमाणात विकसित झालाय, चार्जिंग पॉइंट जास्त विकसित झालेले आहे, हे सगळं या इंडेक्स मध्ये चेक केलं जातं आणि त्यानुसार क्रमवारी ठरवली जाते। त्याबद्दल बघूयात। तर निकष काय आहे याच्यामध्ये? वाहतूक विद्युतीकरण, 3 मुख्य निकष आहे। एक म्हणजे वाहतूक विद्युतीकरण, दुसरं चार्जिंग पायाभूत सुविधा आणि EV संशोधन व नवनिर्मिती, या 3 मुख्य निकषांवर मूल्यांकन केलं जातं। म्हणजे ठरवलं जातं या 3 मुख्य निकषांवर की कोणत्या शहराला कोणता क्रमांक मिळेल। तर कोणती आहेत अग्रगण्य राज्ये? शहराला आणि राज्यांना क्रमांक मिळेल। तर कोणती राज्य अग्रगण्य आहे? तर दिल्ली, महाराष्ट्र आणि चंदीगड ही एकूणच कामगिरीत म्हणजे पूर्णच्या पूर्ण जर तिघी आपण निकषांचा विचार केला तर या एकूण कामगिरीमध्ये ही 3 राज्ये आघाडीवर आहेत। कोणती कोणती? दिल्ली, महाराष्ट्र आणि चंदीगड। दिल्ली तर बाय डिफॉल्ट येणारच, कारण तिथे ऑलरेडी पेट्रोलच्या वाहनांमुळे खूप प्रमाणात प्रदूषण, एअर पोल्युशन दिल्लीमध्ये जास्त आहे, म्हणून त्यांच्याकडे इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याशिवाय पर्याय नाही। त्याच्यामुळे दिल्लीला इलेक्ट्रिक वाहनं आणि ते सगळं संशोधन अडॅप्ट करणं फार गरजेचं होतं, म्हणून दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे। नंतर महाराष्ट्र आणि चंदीगड। वाहतूक विद्युतीकरण या निकषानुसार जर गेलं तर चंदीगड प्रथम क्रमांकावर आहे, मग दिल्ली आणि मग महाराष्ट्र।
पण मोस्टली एकूण कामगिरीमधले आपल्याला लक्षात राहायला पाहिजे, खालचे लक्षात नाही राहिले तरी चालतील, फक्त खालचे कानावर जरी पडले तरी ठीक आहे. पण एकूण कामगिरीमध्ये दिल्ली, महाराष्ट्र आणि चंदीगड ह्या क्रमाने आहेत, हे लक्षात ठेवा. चार्जिंग पायाभूत सुविधामध्ये हरियाणा, कर्नाटक, लडाख आणि हिमाचल प्रदेश. ईव्ही संशोधन व नवनिर्मिती ह्याच्यामध्ये कोण येतंय? दिल्ली, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि तेलंगणा ही राज्य येतात. पुढे जाऊयात. तर पुढची महत्वाची बातमी म्हणजे दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरलेली आहे. कोणती? दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली अशी विधानसभा आहे जी पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते. म्हणजे ती आता सरकारी विजेवर डिपेंडंट नाही आणि ती जवळजवळ 500 वॅट एवढं ऊर्जा बनवते. म्हणजे ज्याची इथे पुढे दिलेलं आहे कुठेतरी मेन्शन, हा, एकूण क्षमता किती आहे तर 500 किलोवॅट एवढी या ऊर्जेची, सौर ऊर्जेची क्षमता आहे, ज्याच्यामुळे पूर्णच जे दिल्ली विधानसभेच्या सगळ्या बिल्डिंग किंवा जेही काही तो एरिया आहे त्या पूर्ण एरियामध्ये जी विजेची गरज आहे ती या सौर ऊर्जेतून भागवली जाईल. तर उद्घाटन कोणी केलंय? केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. उद्दिष्ट काय? तर या प्रकल्पामुळे वीज खर्चात बचत होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळेल. एक तर वीज खर्चात बचत होईल, हा खूप चांगला उद्देश आहे. दुसरं, कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळेल. कार्बन उत्सर्जन कमी झाल्यामुळे काय तर हे पर्यावरणीय दृष्टीने पण चांगलं आहे. आणि दिल्ली विधानसभा ही पहिली अशी विधानसभा आहे जी हरित ऊर्जा वापरणारी देशातील विधानसभा ठरलेली आहे. इतर वैशिष्ट्य काय तर दिल्ली विधानसभेचे कामकाजही आता पेपरलेस झाले आहे. म्हणजे दिल्ली विधानसभा आता कम्प्लिटली डिजिटल झाली. तर दिल्ली विधानसभेचे कोणते कोणते वैशिष्ट्य येतात? एक म्हणजे ती सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ठरली आहे. दुसरं म्हणजे ती पेपरलेस म्हणजे डिजिटल विधानसभा ठरली आहे. आणि तिसरं म्हणजे हरित ऊर्जेचा वापर करणारी भारतातील ती पहिली विधानसभा ठरली. तर हे 3 मुख्य वैशिष्ट्य दिल्ली विधानसभेबद्दलचे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. पुढे जाऊयात. पुढची बातमी आहे राम सुब्रमण्यम यांच्याबद्दल. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष ते झालेले आहेत. नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे ते अध्यक्ष झालेले आहेत. कोण? तर राम सुब्रमण्यम. नियुक्ती संबंधित माहिती बघूया. 23 डिसेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राम सुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. आधी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनण्याच्या आधी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ 1 जून 2024 रोजी पूर्ण झाल्यानंतर हे पद रिक्त होते. आता ते राम सुब्रमण्यम यांच्याकडे गेले आहे. नॅशनल ह्युमन राईट कमिशन कशासाठी आहे? तर नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहे त्यांचे इथल्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून किंवा भारताच्याच प्रशासनाकडून, सरकारकडून त्याचे उल्लंघन होऊ नये याच्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. कधी कधी बऱ्याचदा असं होतं की आपण पोलिसांकडे मदत मागायला जातो, त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की पोलिसांकडून त्या पद्धतीची मदत पुरवली जात नाही किंवा अन्याय अत्याचार केला जातो. त्याच्यामुळे आणि अशा बऱ्याच कारणांमुळे NHRC ची स्थापना करण्यात आलेली आहे. राम सुब्रमण्यम यांच्याबद्दल अजून बघून घेऊया. यांचा जन्म 30 जून 1958 ला तामिळनाडूमध्ये झालाय, मन्नारगुडी या ठिकाणी. स्टेटमेंट वाईज जर कधी विचारलंच MPSC ने तर हे गरजेचं असू शकतं. शिक्षण त्यांची रसायनशास्त्रामध्ये त्यांनी झाले, ठीक आहे, हे एवढं काही महत्वाचं नाही. न्यायिक सेवा आणि अनुभव 23+ वर्ष मद्रास उच्च न्यायालयामध्ये त्यांनी वकिली केली आहे. 2006 ते 16 या कालावधीत ते मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. 16 ते 19 मध्ये ते तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. जून ते सप्टेंबर 2019 मध्ये ते हिमाचल प्रदेशाचे उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश होते. आणि 19 ते 23 मध्ये ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. पुढे जाऊयात. तर भारताच्या RBIचे 26वे गव्हर्नर कोण झालेले आहेत? संजय मल्होत्रा. RBIचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा. ही महत्वाची बातमी आहे. नियुक्ती आणि कार्यकाळ यांचा बघूयात. तर संजय मल्होत्रा यांची नियुक्ती झालेली आहे रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर म्हणून. त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतली आहे. कोण होते 25वे गव्हर्नर? मग शक्तिकांत दास यांच्या जागेवर आलेले आहेत संजय मल्होत्रा. 11 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. 3 वर्षांचा असेल यांचा कार्यकाळ.
यांचा पण अल्प परिचय बघून घेऊ. यांचा जन्म बिकानेर राजस्थानला झालाय. शिक्षण IIT कानपूर इथून झालेले. प्रशासकीय अनुभव ते IS होते 1990च्या बॅचचे राजस्थान केडर मध्ये. महत्वाची पदे त्यांनी भूषवलेली आहेत. आपण बघू शकतो इथे की वित्तीय सेवा सचिव म्हणून, महसूल सचिव भारताचे, ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी काम केलंय आणि आता ते 26वे गव्हर्नर झालेले आहेत. आता शेवटी सांगायचं झालं तर याच्यामध्ये आपण बघूया तर ब्राझीलने कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धेच्या 9व्या आवृत्तीमध्ये कोलंबियाचा पराभव करून विजेतेपद जिंकले आहे. कोण जिंकलं आहे? ब्राझील. कोणाला हरवलेला आहे? कोलंबियाला हरवलेला आहे. कोणती स्पर्धा होती? तर फुटबॉलची स्पर्धा होती. दक्षिण अमेरिकेमधील महिला फुटबॉल संघासाठी ही स्पर्धा खूप महत्वाची मानली जाते आणि ब्राझीलने सलग 8व्यांदा 8 वेळेस ब्राझील या स्पर्धेचं विजेतेपद ब्राझीलने घेतलेलं आहे. आतापर्यंत 9 आवृत्ती या स्पर्धेच्या झालेल्या आहे आणि त्यापैकी 8 आवृत्तींचं विजेतेपद हे ब्राझीलकडेच आहे. पुढे बघूयात कोपा अमेरिका फेमिना महिला फुटबॉल स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. किती वर्षांनी? दर 4 वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा दक्षिण अमेरिकन फुटबॉल फेडरेशन द्वारे आयोजित केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नांदी जैन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीण ही सध्या खूप चर्चेमध्ये आहे. गुजरातमधील वनतारामध्ये हिला पाठवण्यात आले आहे. आता वनतारा जे अनंत अंबानी चालवतात याच्यामध्ये या हत्तीणीला पाठवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की वनतारामध्ये प्राण्यांसाठी जगातली सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट तिथे दिली जाते प्राण्यांना. तिथे त्यांचं व्यवस्थित संगोपन संवर्धन केलं जातं. त्याच्यामुळे जी माधुरी हत्तीण आहे तिचं तिथे छान प्रकारे संरक्षण होऊ शकेल किंवा ती व्यवस्थित प्रकारे जगू शकेल. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तिला तिकडे पाठवण्याचा अधिकार दिला. पण अजून पण कोल्हापूरमधले जे नागरिक आहेत ते आणि त्याच्यानंतर राजकीय पक्षांचा दबाव त्याच्यामुळे ही हत्तीणीला तिथून परत आणण्याचा खटाटोप चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरमध्ये स्पेशली. तर बघूया त्याच्यामध्ये काय होतं. पण सद्यस्थितीमध्ये ती अजून तरी वनतारालाच आहे. तर गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्र हे अनंत अंबानी चालवतात. आशिया रग्बी अंडर 20 चॅम्पियनशिप 2025 चे यजमानपद भारतातील बिहार राज्याला मिळाले आहे. रग्बी अंडर 20 रग्बी हा जो गेम आहे तो असा एक ओव्हल बॉल असतो, त्याच्यामध्ये फुटबॉल काइंड ऑफ अंडाकृती, तो हातात धरून तो जे प्रतिस्पर्धी असतात त्यांच्या गोल पॉइंटला जाऊन खाली आपटायचा असतो. तुम्ही बऱ्याचदा काही मूवीज मध्ये बघितला असेल हा गेम. तर हा गेम ऑलिम्पिक मध्ये सुद्धा खेळला जातो. ऑलिम्पिक मध्ये पण या गेमचा समावेश आहे. त्याच्यामुळे या गेमचं यजमानपद बिहारला मिळणं ही कौतुकास्पद गोष्ट आहे. या खेळामध्ये या चॅम्पियनशिपमध्ये रग्बीच्या चॅम्पियनशिपमध्ये जगभरातील विविध देश आणि तिथले खेळाडू पण सामील होणार आहेत. रग्बी अंडर 20 मध्ये सेव्हन्स म्हणजे काय तर रग्बीच्या मेनली जो पारंपरिक रग्बी असतो त्याच्यामुळे एका संघामध्ये 15 खेळाडू असतात, पण रग्बी सेव्हन्स मध्ये 7च खेळाडू असणार आणि हा जलद गतीने खेळला जाणारा खेळ आहे ज्यावेळेस तो सेव्हन्स मध्ये खेळला जातो. पुढे बघूयात तर वस्त्रोद्योग मंत्रालयाने नवी दिल्लीतील राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय आणि हस्तकला अकादमी येथे नो युअर वीव्स कॅम्पेन 2025 सुरू केले आहे. कोणी? वस्त्रोद्योग मंत्रालयाने. कुठे? नवी दिल्लीमध्ये. तेलंगणा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान 11 राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत 7,600हून अधिक मुलांची सुटका केली आहे. आपण मागच्याच आपल्या एका सेशनमध्ये ऑपरेशन मुस्कान बद्दलची माहिती बघितली होती की त्याच्यामध्ये जी मुलं हरवलेली असतात, बेपत्ता असतात, त्यांना शोधून वापस योग्यरित्या त्यांच्या पालकांकडे पोहोचवण्याचं काम ह्याच्यामध्ये प्रशासन करतं. पुढे जाऊयात. अरुणाचल प्रदेश राज्यात अर्धपाळीव गोवंशीय प्रजाती असलेल्या मिथुनची सर्वाधिक संख्या आढळते. तर मिथुन हा एक प्राणी आहे, त्याचं नाव काय आहे? बॉस फ्रंटालिस. हा अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या दोन्ही राज्यांचा राज्य प्राणी आहे. मिथुन असणं म्हणजे त्या राज्यामध्ये कोणाकडे मिथुन हा अर्धपाळीव प्राणी तो जंगलामध्ये पण फिरतो त्याचा पण त्याची मालकी कोणत्या तरी एका स्पेसिफिक कुटुंबाकडे कायम असते आणि कोणत्या कुटुंबाकडे मिथुन असणं म्हणजे ते कुटुंब संपन्न आहे, संपत्तीने संपन्न आहे असं मानलं जातं. त्यानंतर त्यातल्या बऱ्याच त्या राज्यांमधल्या आदिवासी किंवा जी राज्यातली लोक आहेत त्यांच्या बऱ्याच शुभ कामांमध्ये कायम या मिथुन प्राण्याचा वापर केला जातो किंवा शांतता दूत म्हणूनही या प्राण्याचा वापर केला जातो. त्याचं सर्वाधिक जास्त प्रमाण अरुणाचल प्रदेशात आहे. सध्या
युनायटेड नेशन्स कडून जर बघितलं गेलं तर ही सध्या थोडी एंडेंजर्ड स्पेशीज आहे मिथून हा प्राणी. पण तरी पण अरुणाचल प्रदेशमध्ये याचं सर्वाधिक संख्या असणं अरुणाचल प्रदेश राज्याची दर्शवतं की त्यांच्याकडे जास्त आहे मिथून प्राणी. 2024-25 मध्ये मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक आहे. तर पहिला क्रमांक कोणाचा आहे तर चीन या देशाचा पहिला क्रमांक आहे मत्स्य उत्पादनात. बसोहली सण जम्मू आणि काश्मीर राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो. बसहोली हा सण आहे हा जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो. बसोली हे आधीच्या काळामध्ये एक रियासत होती. तिथे त्यांचा हा पारंपरिक सण आहे ती त्यांची कला व संस्कृतीचं दर्शन घडवतं. पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव, एक मिनिट कुठे गेला, तर हा जो संगीत महोत्सव आहे हा भारतानेच आयोजित केला होता. कुठे तर मंडपम इथे आयोजित केलेला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. बिमस्टेक मध्ये कोणते कोणते देश येतात तर बिमस्टेक मध्ये येतो बांगलादेश, त्याच्यानंतर येतो भूतान, त्याच्यानंतर भारत, नंतर येतो नेपाळ, म्यानमार, थायलंड आणि श्रीलंका. तर हे देश बिमस्टेक मध्ये येतात. तर नुसतंच फक्त राजकीय आणि आर्थिक संबंध न ठेवता सांस्कृतिक दृष्ट्याही ही 7 देश कनेक्ट झाली पाहिजे या उद्देशाने नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार हा कार्यक्रम पार पडला आहे मंडपम येथे. तेलंगणा राज्याने भारतातील अवयव दानामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तेलंगणा राज्याने चीन आणि रशिया आणि जपानच्या समुद्रात जॉईंट सी 2025 नावाचा संयुक्त नौदल सराव सुरू केला आहे. जॉईंट सी 2025 कोणत्या 2 देशांमध्ये हा समुद्र सराव? चीन आणि रशिया, हे लक्षात ठेवा फक्त. भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ऑपरेशन अखल हे चालवलंय. ऑपरेशन अखल कशाच्या संदर्भात आहे तर दहशतवाद्यांविरोधाच्या संदर्भात आहे. कुठे चालवलंय तर काश्मीरमध्ये आहे. भारत आणि फिलिपिन्स मध्ये त्यांचा पहिला संयुक्त नौदल सराव अरबी समुद्रात आयोजित करण्यात आला आहे. भारत आणि फिलिपिन्स मध्ये पण नौदल सराव करण्यात आलाय जो अरबी समुद्रामध्ये आयोजित करण्यात आलाय. पुढे जाऊयात तर गेंड्यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी दक्षिण आफ्रिका देशाने रायझोटोप प्रकल्प सुरू केला आहे. कोणता प्रकल्प? रायझोटोप. कशा संदर्भात तो प्रकल्प? तर गेंड्यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आहे रायझोटोप. मणिपूरमध्ये आसाम रायफल्स आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे केलेल्या मानवतावादी मदत मोहिमेचे नाव ऑपरेशन सहयोग ठेवण्यात आलेले आहे. मणिपूरमध्ये जे आसाम रायफल्स आणि भारतीय हवाई दलाने जो हे मानवतावादी मदत केलेली आहे ती ऑपरेशन सहयोग या नावाने ओळखली जाते. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले आहे. सत्यपाल मलिक हे बऱ्याच राज्यांचे राज्यपाल होते. त्यात जम्मू काश्मीरचे ते त्यावेळेस राज्यपाल होते ज्यावेळेस आर्टिकल 370 रद्द करण्यात आला होता. UNWFP ही जगातील सर्वात मोठी मानवतावादी संस्था आहे जी भूक निर्मूलन आणि अन्न सुरक्षा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. WFP चं गोल पण आहे की 2030 पर्यंत 0 हंगर हे त्यांचं गोल आहे. त्याच्यामुळे त्यांना 2020 ला शांततेचा नोबेल पुरस्कार पण प्रदान करण्यात आला होता. पुढे जाऊयात. पश्चिम बंगाल राज्याने ऑगस्ट 2025 मध्ये माझा शेजारी माझा उपाय हा कार्यक्रम सुरू केलाय. माझा शेजारी माझा उपाय हा कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केलाय तर पश्चिम बंगाल राज्याने. तर मित्रांनो आजच्या सेशन मध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.